पेट्रोल डिझेल संदर्भात पॅनिक होऊ नका, देशभरात भरपूर इंधन आहे असं सांगण्यात आलेलं आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी तसं स्पष्टच केलंय। सर्वत्र सुरळीतपणे पुरवठा सुरू आहे। अतिरिक्त इंधन खरेदीची गरज नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात येत आहे। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता आपले प्रतिनिधी ठिकठिकाणावरून जोडले जात आहेत। मुंबईहून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे तर पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी जोडले गेलेले आहेत। दोनही मेट्रो सिटीत नेमकी काय परिस्थिती आहे अधिक जाणून घेण्याकरता चेतन सुरुवातीला तुमच्याकडे येते। पॅनिक होऊ नका, पेट्रोल डिझेल संदर्भात असं आता सांगण्यात येत आहे। देशभरात भरपूर इंधन साठा आहे, पेट्रोलियम कंपन्यांचा दावा आहे। निश्चित एकंदरीत वेगवेगळ्या पेट्रोल कंपन्यांनी आता या संदर्भात आवाहन केलेलं आहे आणि मी आता हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावरती आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकतो की सुरळीतपणे या ठिकाणी पेट्रोल पुरवठा सुरू आहे। इतकंच नाही तर वाहन चालकच नव्हे तर पेट्रोल पंपावर होणारा जो पुरवठा आहे त्यासाठी आत्ताच या वेळेपूर्वी थोड्या वेळापूर्वी हा ट्रक आलेला होता आणि या ठिकाणी इंधन साठा पुरेसा असल्याची माहिती आहे ती पेट्रोल पंप चालकांकडून देण्यात येत आहे। इतकंच नाही तर पेट्रोल पंप कंपन्यांनीही या संदर्भातील स्पष्टीकरण केलेलं आहे। घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाहीये, पुरेसा इंधन साठा संपूर्ण देशभरामधील पंपांवरती आहे। ठिकठिकाणी अफवा पसरवल्या जात होत्या की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्याच्यावरती कुठेतरी परिणाम होऊ शकतो। जे वेगवेगळी साधनं आहेत मग त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल किंवा पेट्रोल डिझेल सारख्या गोष्टी असतील, मात्र आता शासनच नव्हे तर ज्या पुरवठादार कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भातील स्पष्टीकरण दिलेलं आहे की संपूर्ण देशभरामधील पंपांवर पुरेल एवढं पेट्रोल डिझेल आपल्याकडे आहे। त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होण्याचे कारण नाहीये, कुठल्याही पंपावर गर्दी करू नये। पुरवठा जो आहे तो सुरळीतपणे सुरू राहील आणि वाहन चालकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। परिणामी आत्ता तरी सध्या तरी आपण मुंबईत पाहतोय तर मुंबईमध्ये मात्र पेट्रोल किंवा डिझेलच्या पुरवठ्यावर कुठलाही परिणाम झाल्याचं दिसत नाहीये। लागवी चेतन, तुम्ही असेच आमच्या संवाद जोडून राहा। थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, पुण्यात काय परिस्थिती आहे? अमोलचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। दररोज ज्या पद्धतीने वाहन चालक अमोल बोला, आता व्यवस्थित येत असतात त्याच पद्धतीची गर्दी आणि काहीशी कमी गर्दी आहे ती पाहायला मिळते। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। काही म्हणतात की धान्य साठा हा उपलब्ध करून ठेवा, पुरेसं इंधन आपल्या गाड्यांमध्ये भरून ठेवा, अशा पद्धतीच्या चर्चा आणि अफवा आहेत त्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की इंडियन ऑइल कडून काही वेळापूर्वीच स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। देशभरामध्ये पुरेसा इंधन साठा हा उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे आणि त्यामुळे कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा हा जो तुटवडा आहे तो जाणवणार नाही असं इंडियन ऑइल कडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा न घाबरता किंवा पॅनिक होऊ नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा इंडियन ऑइल कडून करण्यात आलेलं आहे। सध्या भारत पाकिस्तान सीमेवर आपण पाहतोय जो तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एक भीती आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये सुद्धा जाणवू शकतात। त्यामुळं जे सोशल मीडियावर सध्या अफवा पसरवली जाते की पुरेसं धान्य भरून ठेवा, इंधन भरून ठेवा, त्या पार्श्वभूमीवर आता इंडियन ऑइल कडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आणि पुण्यातली परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे सुरळीत आहे। कुठेही पेट्रोल पंपावर आपल्याला गर्दी दिसत नाहीये। नियमित जी हालचाल या पेट्रोल पंपांवरती असते वाहन चालकांची तीच हालचाल आणि परिस्थिती आहे ती सुद्धा पाहायला मिळते आणि त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन आहे ते इंडियन ऑइल सुद्धा करते आणि लोकशाही मराठी सुद्धा वाहन चालकांना करते। अगदी अमोल आणि चेतन, तुमच्या दोघांचेही आभार। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता महत्त्वाची बातमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।